महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा नवरात्र उत्सव आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी लाखेवाडी या ठिकाणी गेली 25 वर्ष नवरात्र उत्सव सुरू आहे. सुरुवातीला फोटोच्या माध्यमातून हा उत्सव सुरू झाला. त्यानंतर माझगावचे प्रसिद्ध मूर्तिकार विलास मांजरेकर यांनी या मंडळाला मूर्ती देण्याची प्रथा सुरू केली आणि आजही ते या मंडळाला आपल्याकडून मूर्ती प्रदान करतात, असं मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. रासाई युवा कला क्रीडा मंडळ सावंतवाडी या वर्षी आमचं 25वे वर्ष आहे. रौप्य वर्ष म्हणून आम्ही संपूर्ण वर्षभर रौप्य महोत्सव म्हणून आम्ही मंडळाच्या वतीने कार्यक्रम सादर करीत राहणार आहे. नवरात्र उत्सवाची सुरुवात ही आमच्या झोपडपट्टीतून झाली. पूर्वी नवरात्र उत्सव आम्ही झोपडपट्टीमध्ये साजरा करत होतो. सलग 3 वर्ष आम्ही झोपडपट्टीमध्ये फोटोपूजन केलं. त्यानंतर आमचे नगरसेवक श्री श्रीराम पटकर यांच्या माध्यमातून आम्हाला मूर्ती प्रदान करण्यात आली. त्यांनी सांगितलं की आम्हाला ही मूर्ती मी जोपर्यंत आहे हजरामर तोपर्यंत मी तुम्हाला मूर्ती देत राहणार. तिथून आमच्या नवरात्र उत्सवाला खरी सुरुवात झाली. त्याचप्रमाणे आम्हाला मोठमोठ्या व्यक्तींचा दरवर्षीप्रमाणे सहकार्य असतं. सावंतवाडी बाजारपेठ म्हणा, मोठमोठ्या सावंतवाडीचे उद्योगपती म्हणा आणि बरेच राजकीय नेते मंडळी, सर्व पक्षीय नेते मंडळी यांचा सक्रिय सहभाग आम्हाला मंडळामध्ये कायमचा असतो. तसंच यावर्षी आमचा असं कार्यक्रम म्हणजे धार्मिक उत्सव आहेत. कोल्हापूर येथून रासाई युवा कला क्रीडा मंडळ जिमखाना सावंतवाडी या ठिकाणचे हे मंडळ आज रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. आज मंडळाचे सुमारे 100 पेक्षा जास्त कार्यकर्ते या ठिकाणी कार्यरत आहेत. या वर्षीचे खास कार्यक्रम म्हणजे देवीसाठी आम्ही खास कोल्हापूरवरून एक महाजागरणचा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला स्पॉन्सरशिप आम्हाला गड इंग्लज येथून मिळालेली आहे. तसेच भामापूर येथील दशावतार नाटक आहे, कुडाळ येथील चिमणी पाकर यांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कोल्हापूर येथून एक मोठा महागड असा कार्यक्रम ऑर्केस्ट्रा हा सुद्धा आयोजित केलेला आहे. तसेच सावंतवाडीतील प्रसिद्ध असे ओंकार कलामंच यांचंसुद्धा नृत्य इथे स्टेजवरती सादर होणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर इचलकरंजी या पट्ट्यातील इंटरनॅशनल अँकर म्हणून यावेळी सावंतवाडीमध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये प्रथमच एक होम मिनिस्टर म्हणून महिला यावेळी सावंतवाडीमध्ये खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रम यावेळी सादर करणार आहे. त्यांचं नाव अर्चना कदम असं आहे. यावेळी सावंतवाडीतील महिलांनी आमच्या या रासाई युवा कला क्रीडा मंडळाच्या नवरात्र उत्सवामध्ये खेळ पैठणीच्या कार्यक्रमामध्ये आपला सहभाग दाखवावा अशी मंडळाकडून एक विनंती आहे. त्याचप्रमाणे शेवटच्या दिवशी सुद्धा विसर्जनचा एक कार्यक्रम मोठा आयोजित करण्यात आलेला आहे. सर्वांनी यामध्ये उपस्थित राहून आम्हा मंडळाचं सहकार्य वाढवावं अशी सर्वांनी नम्र विनंती. अतिशय उत्साहात एकमेकांच्या सहकार्यातून हे मंडळ अनेक वर्ष विविध कार्यक्रम राबवत आहे. सावंतवाडीतील राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह व्यापारी वर्गही या मंडळाला फार मोठ्या प्रमाणात सहकार्य करत आहे, असं मत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं. यावर्षी आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री विशाल लाखे, तसेच उप अध्यक्ष विकी लाखे, मंडळाचे सचिव नितेशजी पाटील, कार्याध्यक्ष रोहित लाखे, गजेंद्र महेश लखन पाटील तसंच अंकुश लाखे या मंडळाची स्थापना शालेय मंत्री दीपकभाई केसरकर तसेच आमच्या समाजाचे अध्यक्ष मधुकर लाखे यांच्याकडे झाली होती. मंडळाचा पहिला अध्यक्ष श्री सागर वसंत लाखे आणि असे हे मंडळ 25 नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आमची. आता हे 25वं वर्ष आहे आपलं आणि या मंडळाचा दरवर्षी विविध प्रकारचे कार्यक्रम येत आहोत आम्ही. या वर्षीचं कसं काय तुमचं 25व्या वर्षी म्हणून काय नियोजन आहे? यावर्षी आमचे घरगच्च कार्यक्रम आहेत. उद्यापासून आमच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात होते. पहिल्या उद्या आमचं दशावतार नाटक आहे. त्यानंतर सलग 9 दिवस दांडिया नृत्य, ऑर्केस्ट्रा, त्याच्यानंतर गरबा, धार्मिक कार्यक्रमाला सुरुवात होते. एकूणच 25 वर्षात हे तुम्ही जपण्यासाठी 25 वर्षाची परंपरा जपण्यासाठी तुमच्याकडे काही मंडळीने सहभाग घेतला असेल. काही उल्लेखनीय व्यक्ती अशा कोण आहेत? दीपकभाई केसरकर, तसेच
त्यानंतर आमचे दिलीप हरेकर आणि जापानी स्वागत सावंतवाडी यांचे भरपूर आम्हाला खूप खूप सहकार्य केले. एक आमचे वाड्याचे नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि सावंतवाडीचे शहरप्रमुख बाबू कुर्तकर यांचं मौल्यवान मार्गदर्शन आम्हाला असतं. आत्ता या मंडळात किती सक्रिय कार्यकर्ते आहेत, म्हणजे एकूणच किती कार्यकर्ते आहेत? जवळजवळ 100 मुलं आमच्या मंडळात आहेत. आजच्या देवीच्या या मिरवणुकीमध्ये त्यांनी समाज प्रबोधनाचेही बॅनर लावून एक वेगळा असा उपक्रम केल्याचं दिसून आलं.